चला म्हणे उलगडूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केलंय. उद्योजकता विकास मेळावा, क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई दमिष्टे यांनी दिली आहे. प्रसंगी सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष निलेश दमिष्टे, कार्यकर्त्या अर्चना कुंभारकर, नंदिनी कुंभारकर, कुसुम लोणारे, सुनीता चाकणकर आणि वैशाली दमिष्टे आदी उपस्थित होते. सुरेखाताई दमिष्टे म्हणाल्या, शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे आदरणीय नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 30 वर्षांपासून या भागात आम्ही 12 डिसेंबरला विविध समाज उपयोगी उपक्रम घेत असतो. यंदा आठवडाभर हे उपक्रम चालणार आहेत. देशात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. तसेच अलीकडे स्टार्टअप संस्कृती विकसित होत आहे. त्यामुळे समाजातील तरुणांमधील उद्योजक घडवण्यासाठी व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन केले आहे. व्यावसायिक मेळावा 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप आणि माजी आमदार कुमारभाऊ गोसावी यांच्या उपस्थितीत असून या मेळाव्यात उद्योग संक्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल 14 डिसेंबर रोजी शिवाजीनगर येथील एव्हिएशन गॅलरी, पर्वती येथील क्रिकेट संग्रहालय येथे आयोजित केली आहे. क्रिकेट स्पर्धा 16 आणि 17 डिसेंबर रोजी वडगाव आणि धायरी येथील क्रीडांगणावर होणार आहे. त्याच दिवशी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा होणार आहे. यासह इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागींना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, असे निलेश दमिष्टे यांनी नमूद केलंय. मी सुरेखा दमिष्टे, माजी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य. मी गेले 30-35 वर्ष ह्या कार्यक्रम पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतच आलोय. अंध शाळेत फळ वाटप असेल, मूकबधिर शाळेचं अन्नदान असेल किंवा वयस्कर लोकांना सन्मान चिन्ह वाटप असेल, जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही करत आलोय. आता 12/12/2025 साहेबांचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं हे कार्यक्रम घेत असताना मी माझी मुलं जशी घडली तशी आपल्या आजूबाजूचा सुद्धा परिसर सुधारावा आणि त्या दृष्टीने आम्ही विचार करून मुलांच्या संगनमताने आम्ही एकत्र हा कार्यक्रम तरुणांसाठी घेतलाय. की आता आपण पाहतो शहरामध्ये की नाही का वेगळ्या टोळ्या, वेगवेगळं काय चुकीचं चाललंय. तिकडे मुलं का जातात? ती मुलं इकडे खेळाच्या माध्यमातून एकत्र आली, चांगल्या व्यावसायिक माध्यमातून एकत्र आली, त्यांचे विचार चांगले झाले, तर ती मुलं आपल्यासाठी आणि आपल्या सर्व राज्यासाठी, देशासाठी सुद्धा चांगलं काम होईल. आणि त्याला निमित्त साहेबांचा वाढदिवस हे ठरवून हे सगळे निबंध स्पर्धा असतील किंवा व्यावसायिकांच्या स्पर्धा असतील, हे सगळं घेण्याचं कारण म्हणजे हा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या बरोबर हा तरुण समाज सुधारला पाहिजे. हा मूळ उद्देश आहे. कार्यक्रम हे आम्ही धायरी परिसरातच, खडकवासल्याच्या परिसरातच घेणार. त्याचं कारण की माझा शेजारी पहिला चांगला झाला पाहिजे. ते शेजारची मुलं जर सुधारली तर त्याचं बघून बाकीचे मुलं सुधारतील. आणि प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि आमचे माजी आमदार कुमारभाऊ गोसावी व इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमचे चांगले काम करणारे जे लोक आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, मी ते मानत नाही तसं. ज्यांना आवड आहे, ज्यांना चांगलं वाटतं त्या सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला यावं असं माझं नेहमीच असतं. माझ्या सहकारी त्यामुळेच टिकून आहेत की मी कधीच कुणामध्ये असा मतभेद करत नाही. एक स्त्री आणि पुरुष दोनच जाती आपल्या मानवामध्ये आहेत आणि सगळ्यांची सुधारणा झाल्याशिवाय आपली पण सुधारणा नसते. एकटं सुधारून काही फायदा नसतो. त्यामुळं आपल्या बरोबरचे सगळे सुधारत हा मूळ उद्देश ठेवून आजकाल लोकांची शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक ताकद वाढली पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या देशाला वाचवू शकू. आता कचरा असेल किंवा पाणी असेल, सगळं शासन सुद्धा कोण आहे? आपणच आपल्यासाठी बनवलेलं शासन असतं. तर ही प्रत्येकाची जबाबदारी असते की मी स्वच्छ राहिलं पाहिजे, मी चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या शेजारीशी चांगलं राहिलं पाहिजे, कचरा माझा मी व्यवस्थित ठेवला पाहिजे. हे सगळं आपल्या समाजाला आणि तरुणांना आता कळलं तर देशाची भावी पिढी चांगली घडेल. हा मूळ उद्देश आहे.